नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जे काही आपलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान होतं 2023 सालाचं, त्याच्यासाठी 26 सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनुदान देण्यात येणार होतं. आणि यासाठी जे काही तारीख होती ती 26 सप्टेंबर, पण 26 सप्टेंबर ऐवजी 5 ऑक्टोबर ही तारीख आपले कृषी मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं की कारण की जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पोस्टपोंड होणार आहे. आणि आता परत एक नवीन तारीख आली की ज्याच्यामध्ये 29 सप्टेंबर रोजी जे काही महाराष्ट्राचे जे काही कृषी पुरस्कार आहेत ते कृषी पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. आणि यामध्ये शेतकऱ्यांना आता त्यावेळेस ते जे काही अनुदान आहे ते वाटप करण्यात येणार आहे. ठीक आहे, ओके. आपल्याला तर माहितीच होतं की सरकार कसं आहे की तारीख पे तारीख खेळणार आहे जे असो. बट याच्यातनं आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आपल्या लक्षात येतो आहे की जे काही 2516 कोटी रुपये होते, या 2516 कोटी रुपयांपैकी जो काही पहिला टप्पा आहे, पहिला टप्पा 1690 कोटी रुपयांचा हा वाटप करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये 1690 कोटी रुपयांमध्ये 41,99,616 एवढे शेतकरी पात्र झाले. आता जर जिल्ह्यानुसार आपण विचार केला तर मग किती जिल्ह्यामध्ये हे अनुदान कसं वाटप होणार आहे, कसे शेतकरी याच्यातनं पात्र होणार आहे, ते आपलं सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपला आवडता जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून 2,11,216 एवढे शेतकरी पात्र झालेत. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,96,000 शेतकरी याच्यातनं पात्र झाले. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2,10,000 एवढे शेतकरी पात्र झालेत. तर धुळे जिल्ह्यामधून 41,715 एवढे शेतकरी पात्र झालेत. जालना जिल्ह्याचा विचार केला तर 3,20,000 एवढे शेतकरी याच्यातनं पात्र आहेत. नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर 41,000 शेतकरी याच्यात पात्र झालेत. अकोला जिल्ह्यामध्ये 1,36,000 एवढे शेतकरी पात्र झालेत. तर अमरावती जिल्ह्यामध्ये 1,43,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर 47,000 शेतकरी याच्यात पात्र झालेत. तर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला 30,128 शेतकरी याच्यात पात्र आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2,58,000 एवढे शेतकरी याच्यात पात्र झालेत. तर नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याचा विचार करता 52,000 शेतकरी पात्र आहेत. नांदेडमध्ये 3,52,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 95,000 शेतकरी पात्र आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये देखील 18,506 शेतकरी याच्यात पात्र आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 2,96,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. सेम बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला 2,96,000 शेतकरी याच्यातनं पात्र आहेत. वर्धा जिल्ह्याचा विचार केला 80,000 शेतकरी पात्र आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये 3,66,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये 1,62,000 शेतकरी पात्र आहेत. यवतमाळमध्ये 2,06,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. लातूर जिल्ह्याचा विचार केला तर 2,44,000 शेतकरी पात्र आहेत. सांगली जिल्ह्यामधून 23,000 शेतकरी पात्र आहेत. तर साताऱ्यामध्ये 89,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. सोलापूरचा विचार करता 49,000 शेतकरी पात्र आहेत. तर गोंदियामध्ये फक्त 2 शेतकरी पात्र आहेत. गडचिरोलीमध्ये 1,000 शेतकरी पात्र आहेत. भंडाऱ्यामध्ये 454 शेतकरी आहेत. तर हिंगोलीमध्ये 2,11,000 एवढे शेतकरी पात्र आहेत. आणि हे जे काही शेतकरी पात्र आहेत यांना अनुदान आता जे काही 29 सप्टेंबर रोजी कृषी पुरस्कार जाहीर होणार आहेत, त्या कृषी पुरस्कारांमध्येच या शेतकऱ्यांना जसं की शासन उपकार करतं आहे आपल्यावर. बघा, आपल्यावर शासन उपकार करते आणि त्या उपकारापोटीच ते तारीखवर तारीख आपली चेंज करते. आणि म्हणूनच त्यांनी आता आपल्यावर नवीन उपकार करून 29 सप्टेंबर रोजी ते आपल्या हे अनुदान वाटप करणार आहेत. मित्रांनो, काय कमाल आहे या सरकारची. असो, ह्या जिल्ह्यानुसार तर आपल्याला कळालं की कोणते किती शेतकरी पात्र आहेत आणि किती अनुदान याच्यातनं मिळणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा. लाईक केलं नसेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.